जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण पाहणार आहोत एक वर्षाच्या चालू घडामोडी महारिव्हिजनचा पार्ट 18वा. तर चला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक पहिला आहे, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला आहे? हु हॅज बीन अनाउन्स्ड ॲज द रेसिपियंट ऑफ लोकमान्य टिळक नॅशनल अवॉर्ड 2025. तर हा पुरस्कार मिळालेला आहे नितीन गडकरी यांना. नरेंद्र मोदी यांना 2023 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. सुधा मूर्ती 2024 आणि सायरस पुनावाला यांना 2021 मध्ये पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्काराची स्थापना 1 ऑगस्ट 1983 मध्ये झालेली आहे आणि पहिले विजेते कोण? एस. एम. जोशी. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आता. 39वा राजर्षी शाहू पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? Who received the 39th राजर्षी शाहू अवॉर्ड 2025? तर हा पुरस्कार मिळालेला आहे जब्बार पटेल यांना. ठीक आहे, डॉक्टर जब्बार पटेल. सुराणा यांना 2024 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. अभय बंग यांना 2023 मध्ये आणि लहाने यांना 2020 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्काराची सुरुवात 1984 मध्ये झालेली आहे. पहिले विजेते कोण? तर भाई माधवराव बागल हे पहिले विजेते होते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. मारुती चितमपल्ली यांना अरण्य ऋषी म्हणून ओळखले जाते. त्यांनी सोलापूर येथे 2006 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पण भूषवलेले होते. त्यांनी साऊदर्न फॉरेस्ट रेंजर कॉलेज कोइंबतूर येथे 1958 ते 1960 या कालावधीत फॉरेस्ट रेंजर पदवी पूर्ण केलेली आहे. महाराष्ट्र शासन सेवेतून ते 1995 मध्ये उपवन संरक्षण पदावरून निवृत्त झालेले आहे. तर लक्षात ठेवा, पहिलं, दुसरं, तिसरं विधान बरोबर आहे, चौथं विधान चुकीचं आहे. कारण की 1995 नसून ते 1990 आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 1, 2, 3. ठीक आहे. आता याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला घ्यायची आहे. जसं की यांना कोणकोणते प्रमुख सन्मान मिळालेले आहेत. जसं त्यांना पद्मश्री 2025 मध्ये मिळालेला आहे. त्यानंतर विदा करंदीकर स्मृती जीवन गौरव पुरस्कार 2017 मध्ये, किर्लोस्कर वसुंधरा जीवन गौरव पुरस्कार 2018 मध्ये मिळालेला आहे. त्यांचं आत्मचरित्र आहे चक्रव चंदन. काय नाव आहे त्याचं? चक्रव चंदन. आता हे न्यूज मध्ये का होते? कारण की त्यांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे हे न्यूज मध्ये होते. आणि ही व्यक्ती फार महत्वाची आहे आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने. रातवा या पुस्तकासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे 1993 ते 1994 च्या कार्यकालामध्ये. कोणत्या पुस्तकाला? रातवा. ठीक आहे. रातवा हे पुस्तक कोणाचं आहे असं विचारलं आपल्याला लक्षात यायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे आता, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन 2025 चे विजेते कोण ठरले? हु वॉन द वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन 2025? तर याचे विजेते आहेत दक्षिण आफ्रिका. ठीक आहे, दक्षिण आफ्रिका. न्यूझीलंड पहिल्या आवृत्तीचे विजेते होते 2019, 2021. ऑस्ट्रेलिया ह्या वर्षीचे उपविजेते आहेत. आणि विजेते कोण? दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेचे पहिले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेतेपद आहे. ठीक आहे. आणि सामनावीर कोण ठरलेला आहे? ॲडन मार्करम. दक्षिण आफ्रिकेचा हा प्लेयर आहे. प्लेयर ऑफ द इयर, सॉरी, प्लेयर ऑफ द मॅच. ओके, प्लेयर ऑफ द मॅच इथे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. विम्बल्डन ओपन 2025 पुरुष एकेरी विजेता कोण आहे? आता हा प्रश्न महत्वाचा आहे, लक्षात ठेवा, कारण की विम्बल्डन वरती प्रश्न येतात. विम्बल्डन ओपन 2025 पुरुष एकेरी विजेता आहे जेनिक सिन्नर. जेनिक सिन्नर. जेनिक सिन्नर हा इटलीचा प्लेयर आहे. आणि कार्ल्स अल्कराज हा उपविजेता ठरलेला आहे विम्बल्डन ओपनचा. आणि कार्ल अल्कराज हा स्पेनचा प्लेयर आहे. जेनिक सिन्नरने पहिल्यांदा
हा विम्बल्डन विजेतेपद मिळालेलं आहे आणि त्याचे टोटल ग्रँड स्लॅम मधलं हे चौथं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. याच्या आधी त्याने ऑस्ट्रेलिया ओपन 2024, US ओपन 2024 जिंकलेला आहे आणि ऑस्ट्रेलिया ओपन 2025 पण कोणी जिंकलेला आहे? जेनिक सिन्नर याने जिंकलेला आहे. तर हे लक्षात ठेवा, कंपॅरेटिव्हली सोपं जाईल तुम्हाला. ओके. आता पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. विम्बल्डन ओपन 2025 महिला एकेरी विजेता कोण आहे? तर महिलामध्ये कोण जिंकलंय असं विचारलंय त्यांनी. इगा स्वॅटिक यांनी महिला एकेरी विजेतेपद जिंकलेलं आहे. आणि उपविजेता कोण ठरलेले आहेत? तर उमांडा ॲनिसिमोवा. ठीक आहे. उमांडा ॲनिसिमोवा या उपविजेता ठरलेल्या आहेत. आता याच्यामध्ये थोडं महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. एकूण 6वं ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळालेलं आहे इगा स्वॅटिक यांना, ज्या पोलंडच्या खेळाडू आहेत आणि विम्बल्डन जिंकणारी पहिली पोलंडची खेळाडू आहेत त्या. 100वा ग्रँड स्लॅम सामना विजेता कोण आहे? तर इगा स्वॅटिक आहेत. ओके. नेक्स्ट प्रश्न. विम्बल्डन ओपन 2025 ही कोणती आवृत्ती होती? तर एडिशन विचारले आपल्याला. तर ते आहे 138. ठीक आहे. 138वं हे एडिशन होतं. स्पर्धेची सुरुवात 1877 मध्ये झालेली आहे. जगातील सर्वात जुनी टेनिस स्पर्धा आहे ही. विम्बल्डन ओपन 2025 मिश्र दुहेरी विजेता कोण आहे? मिक्स डबल टायटल ऍट विम्बल्डन ओपन 2025 वॉन बाय कोणी जिंकलेलं आहे? तर हे जिंकलेलं आहे सेम वर्बिक आणि कॅटरीना सिनी आकोवा. ठीक आहे. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. आता पुरुष दुहेरी विजेता कोण आहे? तर कॅश ग्लासपूर. ठीक आहे. कॅश ग्लासपूर पुरुष दुहेरी विजेता आहेत. लक्षात ठेवा, पुरुष दुहेरी म्हटलेले आहे. कुडरमेटोवा मंटेक्स या पहिल्या महिला दुहेरी विजेत्या आहेत. ठीक आहे. कुडूर मेटोवा मंटेक्स ह्या पहिल्या महिला विजेत्या आहेत. महिला दुहेरी विजेत्या आहेत. आणि अल्कराज स्वॅटेक कोण आहेत? एकेरी खेळाडू आहेत. सेम नर्विक नेदरलँडचे आहेत आणि कॅटरिना सिनिआकोवा चेक रिपब्लिकन म्हणजे चेक प्रजासत्ताकच्या प्लेयर आहेत. त्यांनी मिश्र दुहेरी विजेते पद मिळवलेलं आहे. आता हा जो विम्बल्डन आहे याला रिवाइज करण्यासाठी ना ह्या स्लाइड बनवलेल्या आहेत. एकदा आपण रिवाइज करूयात, कारण की विम्बल्डन वरती प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस असतात. कितवी आवृत्ती आहे? 138वी. 1877 ला सुरू झालेली आहे. ओके. आयोजन कोण करतं? ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रॉकेट क्लब. जगातील सर्वात जुनी टेबल स्पर्धा आहे आणि गवताच्या मैदानावरती ही खेळली जाते. वर्षातील तिसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे ही. कारण की विम्बल्डन नंतर US ओपन, त्याच्यानंतर फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलिया ओपन ह्या पण स्पर्धा होतात. आणि ह्या स्पर्धावरती एक ना एक प्रश्न आपल्याला MPSC विचारतोच. पुरुष एकेरी आता लक्षात ठेवा. पुरुष एकेरी मध्ये कोण जिंकलाय? जेनिक सिन्नर. कुठला आहे तो? इटलीचा. उपविजेता कोण आहेत? कार्लस अल्कराज. कुठले आहेत ते? स्पेनचे. ठीक आहे. आता जेनिक सिन्नरनं 2024 मध्ये US ओपन आणि ऑस्ट्रेलिया ओपन जिंकलेला आहे. ह्या वर्षी त्याने 2025 मध्ये त्याने विम्बल्डन जिंकलाय आणि अजून काय जिंकलेलं आहे? ऑस्ट्रेलिया ओपन जिंकलेला आहे. ठीक आहे. कुठला आहे तो प्लेयर? इटलीचा आहे. ठीक आहे. इटलीचा. आणि कार्लस अल्कराज कुठला आहे? स्पेनचा. आता महिलामध्ये कोण आहेत? इगा स्वॅटिक. इगा स्वॅटिक कुठल्या आहेत? पोलंडच्या. आणि उपविजेता कोण आहेत? अमांडा आणि सिमोवा, ज्या अमेरिकाच्या आहेत. ठीक आहे. आणि यांना 100वा ग्रँड स्लॅम मिळालेला आहे. आता पुरुष दुहेरी. आता आपण पुरुष एकेरी बघितलं, महिला एकेरी बघितलं. पुरुष दुहेरी ज्युलियन कॅश आणि लायन ग्लासपूर. कोण आहेत त्यांचं नाव? लायन ग्लासपूर. आणि हे दोन्ही पण प्लेयर कुठले आहेत? UK चे आहेत. महिला दुहेरीमध्ये व्हेरोनिका कुंडरमेटोवा रशियाच्या आणि एलिस मर्टेन्स बेल्जियमच्या या दोघींनी मिळून महिला दुहेरी जिंकलेली आहे. मिश्र दुहेरी म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री. सेम नेव्हिक सॅम वॅबिक नेदरलँडचे आणि कॅटलिना सिनिआकोवा चेक रिपब्लिकनच्या प्लेयर आहेत, ज्यांनी मिश्र दुहेरी जिंकलेला आहे. ठीक आहे.
आता पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. 29 जून 2025 रोजी पृथ्वीभोवती परिभ्रमण करणाऱ्या सक्रिय उपग्रहाच्या संख्येबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता प्रश्न टफ आहे, पण याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. 12,952 सक्रिय उपग्रह पृथ्वीभोवती आहेत. भारताचे किती आहेत? सर्वात जास्त कोणाचे आहेत ते पण आता पाहूयात आपण. सर्वात जास्त आहेत अमेरिकाचे 8,530, रशियाचे 1,559 आणि 7व्या नंबरला भारत येतो 136. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता या प्रोनाउन्स मध्ये माझी चुकी होणार आहे, कारण की हे चायनीज प्रोनाउन्स आहे. ठीक आहे. झांग जिया 1.02 चायनीज सेमिओ इलेक्ट्रोमॅग्नेटिक सॅटेलाइट 2 हा उपग्रह कोणत्या उद्देशासाठी प्रक्षेपित करण्यात आलेला आहे? आता चायनाच्या ना सॅटेलाइट असो किंवा त्यांची एअरक्राफ्ट असो, यावरती ना एमपीएससी प्रश्न विचारतो बघ. ठीक आहे. स्पेशली राज्यसेवामध्ये तर खूप वेळेस विचारलेले आहेत तसे. तर याचं उत्तर आहे नैसर्गिक आपत्ती निरीक्षण. उत्तर आहे बी. उद्देश काय आहे आपल्याला याच्यावर एवढं काही घेणं देणं नाही, फक्त लक्षात ठेवायचं हे झांगझी 102 चायनाचा आहे आणि कोणत्या उद्देशासाठी आहे? नैसर्गिक आपत्ती निरीक्षणासाठी. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा, त्यांचं वाहन बघा, लॉंग मार्च म्हणलं की काय असणार? चायना. लॉंग मार्च नाव ऐकलं की लक्षात ठेवा चायना येते. ओके. ऍक्च्युली लॉंग मार्च चायनाच्या फ्रीडम स्ट्रगल मधला ना, जसं आपल्याकडे दांडी मार्च होती ना, तसं त्यांच्याकडे एक लॉंग मार्च झालेला आहे. तर त्यांच्या हिस्ट्रीच्या अकॉर्डिंग टू ते नाव ठेवतात. आता हा प्रोनाउन्स पण तुम्हाला बघूनच लक्षात येणार आहे कुठला आहे, चायनाचा आहे. फेतियान टू हायपरसॉनिक वाहनाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट करेक्ट अबाउट फेतियान टू हायपरसॉनिक व्हेकल? तर हे वाहन उडण्यादरम्यान प्रणोदन प्रकार बदलू शकते, म्हणजे इट कॅन स्विच प्रोपल्शन मोड ड्युरिंग फ्लाइट. ओके. आणि हे कोणाचं आहे? चायनाचं आहे. नेक्स्ट प्रश्न. सगळ्यात महत्वाचा प्रश्न बघा. ब्रिक्स वरती प्रश्न खूप वेळेस विचारतात एक्झामिनर. इवन 2025 एमपीएससी मध्ये आपल्याला ब्रिक्स वरती प्रश्न विचारलेला आहे. 17वं ब्रिक्स शिखर 2025 कुठे आयोजित करण्यात आलेलं आहे? 24वं, सॉरी, 2024 मध्ये जे शिखर परिषद झालं ते रशियामधील काझानमध्ये झालं. या वर्षीचं कुठं झालेलं आहे? ब्राझीलमध्ये का आफ्रिकामध्ये? तर ते झालेलं आहे ब्राझिलिया, ब्राझीलमध्ये. कुठे? ब्राझिलिया, ब्राझीलमध्ये ते शिखर झालेलं आहे. ओके. आणि जोहान्सबर्ग मध्ये कुठे केव्हा झालं? 2023 मध्ये झालेलं आहे. सॉरी सॉरी मित्रांनो, ऍक्च्युली ब्राझिलिया नाहीये, रिओ डी जेनेरियो, ब्राझील 2025 मध्ये झालेलं आहे. बाय मिस्टेक. ठीक आहे. ब्राझिलिया 2025 रिओ दी जिनेरिओ मध्ये झालेला आहे. भारताचे प्रतिनिधित्व नरेंद्र मोदी. आणि ब्राझीलमध्ये ब्रिक्स शिखर चौथ्यांदा आयोजित करण्यात आलेलं आहे. आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. 11व्या ब्रिक्स संसदीय मंच, आता लक्षात ठेवा मी इथं विचारलंय संसदीय मंच 2025 मध्ये भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केले? भारताच्या शिष्टमंडळाचे. आता हे संसदीय मंच विचारलंय, कोण आहे याचं उत्तर? स्पीकर आपले लोकसभाचे ओम बिर्ला. ठीक आहे. लोकसभा अध्यक्ष. ब्राझिलिया ब्राझीलमध्ये झालेला आहे 11वं. आणि ब्रिक्स मध्ये किती देश आहेत? 10 सदस्य आहेत. आणि पुढील 12वा जो होणार आहे तो भारतामध्ये आहे, तर ही गोष्ट पण लक्षात ठेवा. नेक्स्ट शिखर संमेलन भारतामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न. स्टॅटिक पार्ट प्लस करंट दोन्ही मिक्स करून प्रश्न बनवलेला आहे. ब्रिक्सची स्थापना 16 जून 2009 रोजी रशियातील एकातेरिनबर्ग येथे झाली. दक्षिण आफ्रिका 2010 मध्ये ब्रिक्स मध्ये सहभागी झाला. ब्रिक्सची संकल्पना 2001 मध्ये जिम ओ नील यांनी मांडली. व्हिएतनाम 2025 मध्ये ब्रिक्सचा पूर्ण सदस्य देश झाला आहे. तर याच्यातलं बरोबर स्टेटमेंट कोणतं? तर याच्यातलं बरोबर स्टेटमेंट आहे पहिलं, दुसरं, तिसरं. ऍक्च्युली व्हिएतनाम नाही, ते इंडोनेशिया 10वा मेंबर झालेला आहे. आणि अजून कोणकोणते नवीन मेंबर ऍड झालेले आहेत? इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि UAE. आपल्या कंबाईनच्या महा रिव्हिजन सिरीज मध्ये आपण
ब्रिक्स वरती कितीतरी प्रश्न बघितलेले आहेत. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, व्हिएतनाम हा ब्रिक्सचा पार्टनर कंट्री आहे. ओके. पूर्ण सदस्य देश नाहीये तो, फक्त पार्टनर कंट्री आहे. याच्यामध्ये थोड्या गोष्टी अजून लक्षात ठेवा, जसं की जागतिक वाटा लोकसंख्येचा 49.5 ब्रिक्स कंट्रीज मध्ये आहे. त्यानंतर जागतिक जीडीपी 40%, जागतिक व्यापार 26%. ठीक आहे. रेल्वे संरक्षण दलाची म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स पहिली महिला महासंचालक डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? Who has been appointed as the first women director general of the railway protection force? याचं उत्तर आहे सोनाली मिश्रा. या काय झालेल्या आहेत? नियुक्त झालेल्या आहेत. सोनाली मिश्रा यांनी मनोज यादव यांना रिप्लेस केलेला आहे. आता रेल्वे प्रोटेक्शन फोर्सची स्थापना केव्हा झाली? 1957 मध्ये. हेडक्वार्टर नवी दिल्ली. आर्म फोर्स ऑफ द युनियन दर्जा दिलेला आहे 1985 मध्ये. आणि बोधवाक्य आहे यशो लाभास्य. राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाच्या म्हणजे नॅशनल फायनान्शियल रिपोर्ट ऑथॉरिटी अध्यक्षपदी 17 जुलै 2025 रोजी कोणाची नियुक्ती झालेली आहे? Who has been appointed as the chairman of the National Financial Report Authority on 17 जुलै 2025? उत्तर आहे नितीन गुप्ता. ओके, नितीन गुप्ता. यांचा कार्यकाळ असतो 3 वर्ष किंवा 65 इयर, जे पण आधी येतं ते. अजून कार्यकाल तर बघितला. नितीन गुप्ता यापूर्वी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सचे अध्यक्ष होते. आता याचे पूर्ण वेळ सदस्य कोण कोण आहेत? तर स्मिता झिंगरन, पी डॅनियल, सुशील कुमार जयस्वाल. NFRA ची स्थापना झाली 2018 मध्ये कंपनी ऍक्ट अंतर्गत. हेडक्वार्टर दिल्ली. ओके. नेक्स्ट प्रश्न. नमस्ते योजनेअंतर्गत कचरा वेचणकांसाठी 14473 हेल्पलाईन कोणत्या दिवशी सुरू करण्यात आलेली आहे? ती 16 जुलै 2025 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आता नमस्तेचा फुल फॉर्म काय? नॅशनल ऍक्शन फॉर मेकनाइज सॅनिटेशन इकोसिस्टीम. ठीक आहे. कोणत्या कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे? मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर. अंमलबजावणी करणारी संस्था नॅशनल कर्मचारी फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. पीएम विकास प्रधानमंत्री विरासत का संवर्धन योजनेचा मुख्य उद्देश कोणता आहे? व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पीएम विकास स्कीम? पीएम विकास स्कीमचं उत्तर आहे अल्पसंख्याक समुदायाच्या उपजीविकेत सुधारणा. ओके. इम्प्रूव्ह लाईव्हलीहूड ऑफ द मायनॉरिटी कम्युनिटी. आता पीएम विकास जे आहे याचं पूर्वीचं नाव आहे प्रधानमंत्री कौशल को काम प्रोग्राम. उद्घाटन कोणी केलंय? जॉर्ज कुरियस, राज्यमंत्री. मंत्रालय कोणते? मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर. 5 योजनांना मिळून ही योजना बनवलेली आहे, जसं की सीखो और कमाओ, उस्ताद, हमारी धरोहर, नई रोशनी, नई मंजिल. या 5 योजनांचं विलिनीकरण बनवलेलं आहे पीएम विकास, प्रधानमंत्री विरासत का संवर्धन. ओके. जे की मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर यांच्या अंतर्गत येतं. सुपर स्वच्छ लीग 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या श्रेणीत कोणते शहर विजेते ठरले? Which city won the Super Swachh League award in 10 lakh plus population category? इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे उत्तर आहे इंदोर. ठीक आहे, इंदोर. नवी मुंबई महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचा आहे आणि नोएडा सुपर स्वच्छ लीग 3 लाख ते 10 लाख या कॅटेगरी मध्ये आहे. ही 9वी आवृत्ती आणि पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर मंत्रालय. अंमलबजावणी करणारी संस्था क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया. आणि ह्या यंदा प्रथमच
सुपर स्वच्छ लीग श्रेणी ऍड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. एकूण 78 पुरस्कार प्रदान केलेले आहेत आणि 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या श्रेणीत इंदोर विजेते आहेत. ओके. आता महाराष्ट्राच्या संदर्भात बघूयात. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती पुरस्कार जिंकले? तर महाराष्ट्र राज्याने एकूण पुरस्कार जिंकले 10. ठीक आहे. आता प्रमुख कोणकोणते शहरे आहेत महाराष्ट्रातली? जसं की नवी मुंबई तिसरा, पिंपरी चिंचवड 7व्या क्रमांकावर, पुणे 8वा आणि मुंबई 33वा. बेस्ट गंगा सिटी कोणती आहे? प्रयागराज. बेस्ट सफाई मित्र सिक्युअर सिटी कोणती आहे? विशाखापट्टणम. बेस्ट कंटेनमेंट बोर्ड सिकंदराबाद कंटेनमेंट. ओके. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर CIP दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्राची स्थापना कुठे करण्यात येणार आहे? तर याची स्थापना करण्यात येणार आहे सिंगना, आग्रा, उत्तर प्रदेश. ठीक आहे. आता इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर याच्याबद्दल थोडीशी माहिती बघूया. इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र सिंगना, आग्रा, उत्तर प्रदेश येथे स्थापन करण्यात आली आणि उद्देश काय आहे? हवामान सुसंगत रोगमुक्त प्रक्रियेस योग्य बटाटा वाण विकसित करणे, सुटेबल फॉर प्रोसेसिंग. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न बघायचा आहे आपल्याला याच्या स्टॅटिक पार्ट वरती प्लस करंट अफेअर मिक्स. आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर CIP बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर याची स्थापना झालेली आहे 1980 मध्ये. CIP चे मुख्यालय लिमा, पेरू येथे आहे. CIP चे पहिले आशियाई केंद्र भारतात सुरू. भारत हा जगातील सर्वात मोठा बटाटा उत्पादक देश आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे CIP हे मुख्यालय लिमा, पेरू येथे आहे. याची स्थापना 1971 मध्ये. पहिले एशियाई केंद्र चायनामध्ये. आणि भारत हा जगातील सर्वात मोठा बटाटा उत्पादक देश नाहीये, तर भारत ऍक्च्युली तिसऱ्या क्रमांकावरती आहे. भारत बटाटा, गहू, राईस यांच्या उत्पादनामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहे. ऍक्च्युली सॉरी, माय मिस्टेक. बटाटा उत्पादनामध्ये भारत सेकंड नंबरला आहे. ठीक आहे. राईस उत्पादनामध्ये पण आपण सेकंड नंबरलाच आहोत. ठीक आहे. आता याच्यामध्ये थोडे स्टॅटिक पार्ट बघूयात. बटाटा भारतात कोणी आणलेला आहे? 17व्या शतकात पोर्तुगीजांनी आणलेला आहे. ठीक आहे. पहिले एशियाई चायना, स्थापना 1971 मध्ये, हेडक्वार्टर लिमा, पेरू. 2020 मधील जागतिक बटाटा उत्पादनामध्ये चायना 1 नंबरला, भारत 2 नंबरला. ठीक आहे. इथं मी थोडी मिस्टेक केली होती, मी तिसऱ्या नंबरला म्हटलं. ऍक्च्युली भात, गहू नंतर बटाटा जगातील तिसऱ्या सर्वाधिक उत्पन्न अन्न पीक आहे. ठीक आहे. ह्या पॉइंट मध्ये मी थोडं कन्फ्युज झालो. भारतातील प्रमुख बटाटा उत्पादन राज्य कोणती? तर उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार. हे सर्व पॉइंट महत्वाचे आहेत. स्टॅटिक पार्ट मध्ये पण आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. संशोधन संस्था कोणती? सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट शिमलामध्ये आहे आणि सेंट्रल ट्यूबर क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट तिरुवनंतपुरम या ठिकाणी आहे. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूया. मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॉल्युशन MEE 2020 ते 25 अहवालात व्हेरी गुड श्रेणीत मूल्यांकन झालेलं एकमेव राज्य कोणतं? व्हेरी गुड कॅटेगरी मध्ये कोणाला मिळालेलं आहे? केरळला मिळालेलं आहे. ठीक आहे. आता याच्याबद्दल थोडेसे ऍडिशनल पॉइंट बघूया. जसं की मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांनी जाहीर केलेलं होतं. केरळ व्हेरी गुड श्रेणी, एकमेव राज्य. स्कोर किती? 76.22. अव्वल 4 राज्य कोणती? 1 नंबरला केरळ, 2 नंबरला कर्नाटक, 3 नंबरला पंजाब, 4 नंबरला हिमाचल प्रदेश. लक्षात ठेवा हा सिक्वेन्स, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. केंद्रशासित प्रदेशामध्ये चंदीगड 1 नंबरला आहे. सर्वाधिक गुण मिळालेले राष्ट्रीय उद्यान कुठे? तर एराविकुलम केरळमध्ये आणि दाजिगामा जम्मू आणि काश्मीरमध्ये. ठीक आहे. दचिगामा जम्मू आणि काश्मीर. नेक्स्ट प्रश्न पाहायचा आहे आपल्याला आता. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स
IBCA ची पहिली बैठक कधी आणि कुठे पार पडली? तर ही बैठक झाली 16 जून 2025 नवी दिल्ली या ठिकाणी. नेक्स्ट प्रश्न आता एक लक्षात ठेवा. भूपेंद्र यादव याचे पहिले अध्यक्ष होते. नेक्स्ट प्रश्न, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स IBCA चा मुख्य उद्देश कोणता? तर 7 मोठ्या मांजरी प्रजातीचे संवर्धन करणे. कन्झर्वेशन ऑफ 7 बिग कॅट स्पीसीज. त्या 7 स्पीसीज कोणत्या? टायगर, लायन, लेपर्ड, स्नो लेपर्ड, चित्ता, जॅग्वार आणि पुमा. जगातील 95 देशांमध्ये बिग कॅटचे नैसर्गिक अधिवास आहे. उपक्रम नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी आणि प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेली आहे. ठीक आहे. टायगर प्रोजेक्ट 1973 मध्ये सुरू करण्यात आलेला होता. प्रोजेक्ट टायगर. महाराष्ट्र रेडिओ महोत्सव 2025 मध्ये आशा रेडिओ लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर हा पुरस्कार मिळालेला आहे विश्वनाथ ओक यांना. विश्वनाथ ओक. आर जे मलिशा यांना मिळालेला आहे. ठीक आहे. आर जे मलिशा यांना मिळालेला आहे बेस्ट फिमेल आर जे अवॉर्ड. जॉकी जितुराज यांना मिळालेला आहे बेस्ट मेल आर जे पुरस्कार. आणि रेडिओ सिटी हा पुरस्कार मिळालेला आहे बेस्ट रेडिओ स्टेशन अवॉर्ड. रेडिओ सिटीला मिळालेला आहे बेस्ट रेडिओ रेडिओ स्टेशन अवॉर्ड. ठीक आहे. बेस्ट रेडिओ स्टेशन अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे? रेडिओ सिटी यांना मिळालेला आहे. ओके. आणि बेस्ट कम्युनिटी रेडिओ स्टेशन अवॉर्ड मिळालेला आहे विकास भारती रेडिओ स्टेशन नंदुरबार. ठीक आहे. तर हे अवॉर्ड लक्षात ठेवा, विचारल्या जाऊ शकतात. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आता. सगळ्यात महत्वाचा प्रश्न बघा. ठीक आहे. लोकमान्य अहिल्यादेवी होळकर यांच्या 30व्या जयंती निमित्त 31 मे 2025 रोजी कोणते विशेष कृत्य करण्यात आलेले आहे? तर ते विशेष कृत्य आहे 300 रुपयाचे नाणे व टपाल तिकीट प्रकाशन केलेलं आहे. आता अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल थोडे पॉइंट्स बघूयात. त्यांचा जन्म जिल्हा अहिल्यानगर 1725 मध्ये झालेला आहे. निधन 1795. 1767 मध्ये मालव्याच्या शासन त्यांच्या हातात आलं. 1795 पर्यंत त्यांनी इंदूरच्या राणी म्हणून प्रभावी कारभार बघितला. त्यांच्या प्रशासनामध्ये तुकडोजीराव होळकर हे लष्कर सांभाळायचे आणि त्या नागरी प्रशासन बघायच्या. आता हा पॉइंट महत्वाचा आहे. 1769 ते 71 च्या दरम्यान सोमनाथ मंदिराचा पुनर्निर्माण कोणी केलेला आहे? तर अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात आता. भारतात देशांतर्गत बनवलेल्या उपग्रहाच्या सहाय्याने सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा देणारी पहिली खाजगी भारतीय कंपनी कोणती? तर अनंत टेक्नॉलॉजी हैदराबाद बेस्ड ही कंपनी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे 2028 पर्यंत ती सेवा मंजूर केलेली आहे. ते सर्व ठीक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रमुख सॅटेलाइट ब्रॉडबँड प्रकल्प कोणते? तर स्पेस एक्सचा स्टारलिंक, वनवेबचा युटिलिसॅट वॉट एव्हर, अमेझॉनचा प्रोजेक्ट क्विपर. ठीक आहे. तर हे गोष्टी लक्षात ठेवा. मॅच द पेअर मध्ये पण आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट प्रश्न, लंपी स्किन डिसीज LSD च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रातील कोणता जिल्हा अफेक्टेड झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर तो आहे पुणे. LSD हा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे आणि सर्व जातीच्या गायी व म्हशींना बाधित करतो. कारणीभूत काय? लंपी स्किन डिसीज व्हायरस. याचं वर्गीकरण लक्षात ठेवा. जीन हा आहे आणि फॅमिली प्रोक्झिव्हिरिडिया. भारतीय नौदलातील INS अर्नाल हे जहाज कोणत्या प्रकारच्या युद्धनौकांच्या मालिकेतील पहिले जहाज आहे? INS अर्नाल belong to which category of warship in the Indian Navy? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, अँटी सबमरीन
वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट. ठीक आहे. आणि याची डिझाईन आणि बांधणी कोणी केलेली आहे? गार्डन रिच शिप यार्ड, सॉरी, शिप बिल्डिंग अँड इंजिनियर, GRSE कोलकातामध्ये याचे हेडक्वार्टर आहे. ओके. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अंतर्गत लार्सन अँड ट्युब्रो शिप बिल्डर यांच्या सहाय्याने बनवलेला आहे. डिझेल इंजिन वॉटर जेट संयोजनावर चालणारे भारतातील सर्वात मोठी युद्धनौका आहे. ठीक आहे. डिझेल इंजिनावरती चालते हे. INS अजय हे अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट मालिकेतील कोणत्या क्रमांकाचे जहाज आहे? हे 8वं आणि शेवटचं जहाज आहे. ठीक आहे. वर्ग काय आहे यांचा? अर्नाल क्लास आणि नाव INS अजय 1961 वरून ठेवण्यात आलेलं आहे. INS अजय 1961 हे भारताचे पहिले स्वदेशी युद्धनौकेचे उदाहरण होते. फर्स्ट इंडियन इंडिजिनियस वॉरशिप. तर हे पण मुद्दा लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न आहे, जून 2025 मध्ये लोकपाल संस्थेने स्वीकारलेले नवीन बोधवाक्य मोटो कोणते? महत्वाचा प्रश्न आहे हा. तर याचं उत्तर आहे, हे जे महागृद कस्तेस्वी धर्म आहे ना, तर हे त्याचं जुनं मोटो आहे. ठीक आहे. ठीक आहे. कोणतं आहे जुनं मोटो? महागृहवालं त्यांचं जुनं मोटो आहे. नवीन मोटो आहे एम्पॉवर सिटीजन एक्सपोज करप्शन. ओके. एम्पॉवर सिटीजन एक्सपोज करप्शन. लोकपाल स्थापना झालेली आहे. लोकपाल आणि लोकायुक्त ऍक्ट 2013 अंतर्गत. याची रचना एक अध्यक्ष आणि 8 सदस्य. 8 सदस्याचे 4 न्यायिक आणि 4 गैर न्यायिक. पहिले अध्यक्ष कोण? MPSC मध्ये कंबाईन मध्ये विचारलेला आहे हा. पिनाकी चंद्र घोष. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? अजय खानविलकर. सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे. स्टॅटिक पार्ट वरती प्रश्न आला तर निवड समितीत कोण असतं? प्राईम मिनिस्टर, लोकसभा अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, भारताचे सरन्यायाधीश आणि प्रख्यात विद्वान. ओके. प्रख्यात विद्वान म्हणजे एमिनंट ज्युरिस्ट. एमिनंट ज्युरिस्ट असे 5 काय असतात निवड समितीमध्ये मेंबर्स असतात आणि यांच्या या निवड समितीनं ज्याचं नाव सुचवलेलं असतं ना, त्याची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात ऍज अ लोकपाल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. आता हा पण प्रश्न महत्वाचा आहे. ऍक्च्युली करंट अफेअर प्लस स्टॅटिक हे दोन्ही पार्ट मिक्स आहे त्याच्यामध्ये. योग्य विधान ओळखायचे आपल्याला. सिक्कीम 16 मे 2025 रोजी भारताचे राज्य म्हणून 50 वर्षे पूर्ण केली. 36व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 16 मे 1975 रोजी सिक्कीम भारताचे 22वे राज्य बनले. 1974 मधील 35व्या घटना दुरुस्तीने सिक्कीमला संविधानाचा कलम 2 सब क्लॉज ए अंतर्गत असोसिएटेड स्टेट चा दर्जा दिलेला आहे. सिक्कीमसाठी विशेष तरतूद संविधानाचा कलम नंबर 371 सब क्लॉज ई मध्ये करण्यात आलेला आहे. तर वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर चारीचे चारी विधान बरोबर आहे मित्रांनो. हे चारही विधान खूप महत्वाचे आहेत एक्झामच्या दृष्टीने. एक्झामिनर कसा पण प्रश्न विचारू शकतो. आता कलम नंबर 371 मध्ये काय काय येतं? स्पेशल स्टेट येतात. पण 371 मध्ये आपला महाराष्ट्राचा मराठवाडा, विदर्भ येतो. सौराष्ट्र, गुजरात मधलं येतं. ठीक आहे. 371 सब क्लॉज ए नागालँडचे, 371 सब क्लॉज एफ सिक्कीमचे. तर हे पण लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता आपण पाहूयात सिक्कीम बद्दल थोडीशी स्टॅटिक माहिती. आंतरराष्ट्रीय सीमा पश्चिमेला आहे नेपाळ, पूर्वेला आहे भूटान आणि उत्तरेकडे आहे चीन. सिक्कीमशी सीमा असलेले एकमेव भारतीय राज्य म्हणजे पश्चिम बंगाल. महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सिक्कीम अशा पोझिशन वरती आहे, त्याच्या इकडल्या साईडनं नेपाळ, इकडे पूर्वेला भूटान आणि वरती आहे चीन आणि खालच्या साईडनं आहे पश्चिम बंगाल. सगळ्यात महत्वाची आणि स्ट्रॅटेजिक पॉइंटला सिक्कीम आहे. भारताचे पहिले 100% सेंद्रिय राज्य आणि 1642 ते 1975 च्या दरम्यान नामग्याल वंश म्हणजे
चोगयाल यांचे शासन होते. 1871च्या टुमलॉंग करारानुसार ब्रिटिश संरक्षित राज्य आणि 1950 मध्ये भारत सिक्कीमच्या करारानुसार भारताने संरक्षण प्रदान केलं होतं. पण जनमत संग्रहानंतर भारतात विलय झालेला आहे. ठीक आहे. कॅपिटल काय आहे तर गंटोक आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय सहकार धोरण 2025 ची घोषणा 24 जुलै 2025 रोजी केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी केली. या धोरणाचा मसुदा सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखालील 48 सदस्यांनी समितीचे तयार केला. स्वातंत्र्यानंतर सहकार क्षेत्रासाठी भारताचे दुसरे राष्ट्रीय धोरण आहे. या धोरणाअंतर्गत प्रत्येक गावात किमान एक सहकारी संस्था स्थापन करण्याचा उद्देश आहे. तर याचं उत्तर काय? तर याचं उत्तर आहे हे चारीचे चारी सेंटेन्स बरोबर आहेत. ऑल ऑफ द अबव. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला महत्वाचे पॉइंट डिस्कस करायचे, जसं की या मंत्रालयाची स्थापना 2021 मध्ये झाली. भारताचे पहिले नॅशनल कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी आनंद गुजरात या ठिकाणी. पहिला सहकार कायदा 1904 मध्ये. सहकार कायदा कोणी सुचवलेला आहे, कोणी शिफारस केलेली आहे तर एडवर्ड लॉ कमिटीने सुचवलेला आहे. याच्यावरती पण एक्झामिनर प्रश्न विचारू शकतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 मोंटेगो चेम्सफोर्ड कायदा यानुसार सहकार हा प्रांतीय सब्जेक्ट आहे आणि संविधानाच्या 7व्या शेड्यूल मध्ये ज्या 3 लिस्ट आहेत, संघ, राज्य आणि समवर्ती सूची, तर याच्यामध्ये राज्य सूचीत येतो. तर एक्झामिनर बघा आपल्याला राज्य सूचीत कोणकोणते सब्जेक्ट येतात याच्या द्वारे पण प्रश्न विचारू शकतो, किंवा एडवर्ड लॉ कमिशन याने कशाची शिफारस केली असा पण प्रश्न विचारू शकतो. भारताचे पहिले नॅशनल कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी कुठे आहे? आनंद गुजरात मध्ये आहे. ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आपण इथे थांबूयात. जर तुम्हाला काही डाऊट असताल किंवा काही सजेशन द्यायचं असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.